आता पुन्हा बातमी पावसाची। पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली आणि यावरून माजी महापौर आणि महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि महापौर रितू तावडे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळालं। लढाईच्या आधीच भाजपच्या तलवारी मॅन केल्यात। नाल्यांमधील गाळ काढलाच नव्हता, त्यामुळेच मुंबई तुंबल्याचा आरोप किशोरी पेडणेकरांनी केला। मुंबईकरांना ठाकरेंशिवाय पर्याय नाही असंही त्या म्हणाल्या। तर त्यांच्या टीकेला महापौर रितू तावडेंनी उत्तर दिलं। पेडणेकरांनी घरात बसून टीका न करता फील्डवर येऊन काम करावं असा टोला त्यांनी पेडणेकरांना लगावला। आज मात्र गेल्या 1 महिना आधी लढाईच्या आधीच तलवारी मॅन केल्या होत्या भारतीय जनता पार्टी आणि गुटनी। गुट कशातच नाही, पण भारतीय जनता पार्टी आहे, तर त्यांनी ते मॅन केल्या। आणि आत्ता मी आपल्या माध्यमातून सगळं ऐकते, तो गाळ काढला नाही, तो काढला होता नक्की। आपण ते बघतो ना, अरे इनको कहना क्या है, ही जी ॲडव्हर्टाईज आहे ना ती आत्ता या महापालिकेच्या या पावसाच्या ह्याच्यात कळत आहे। कोण वेगळं बोलतं आहे, कोण वेगळं बोलतं आहे, कोण वेगळं, महापौर तर त्याच्यापेक्षा वेगळं बोलत आहे। मग ती मला ॲडव्हर्टाईज आठवली, अरे इनको कहना क्या है। ठीक आहे, मुंबईकर समजून गेले, इथं ठाकरेंशिवाय पर्याय नाही। पेडणेकर ताईंना सांगा, घरात बसून प्रेस कॉन्फरन्स घेऊ नका, फील्डवर उतरा आणि काम करा। घरामध्ये बसून पावसाचा आढावा घेता येत नाही। आता ही घरात बसूनची सवय सोडा, सगळ्यांनीच सोडा आणि बाहेर या आणि काम करा।